एक मिनट अभी मैं बता आपको जो कंप्लेंट करना है क्या बोले की कुठल्याही मंत्र्यांना कंप्लेंट करा किंवा काहीही करा, मला त्याचा काही फरक पडत नाही. तुम्ही बोलायला गेले तर तुम्हाला त्यांनी काय सांगितलं? म्हणजे आम्हाला सांगितलं की मला मराठी आणि हिंदी मिक्स येते, हां, पण ते एकही शब्द मराठी त्यामध्ये बोललेले नाहीत, पूर्णच्या पूर्ण हिंदी बोललेले आहेत ते. डॉक्टर हा असं कसं बोलू शकतात की तुम्ही विष पिऊन मग या असं? आपण डॉक्टरांना देव मानतो आणि माझं हेच म्हणणं होतं की मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. हे अशा मुजोर डॉक्टरांमुळे बाकी डॉक्टरांचं पण नाव बदनाम होते. पालघर जिल्ह्याची स्थापना 2014मध्ये झाली. 11 वर्ष उलटली आहेत, पण पालघर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एक सुसज्ज असं हॉस्पिटल नाही. ही एक खेदाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या कानावरती नेहमीच बातम्या ऐकायला पडतात का ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बिकट आहे. काही दिवसांअगोदर मनोरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाण्याची अवस्थाही बिकट झाली होती. तसेच काही महिन्या अगोदर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आत्ता बघायला गेलं तर आज सकाळी तर खूपच एक लाजिरवाणी प्रकार घडलेला आहे. आपण डॉक्टरांना देव मानतो आणि ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे हा भाग बघायला गेलं ते ग्रामीण आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी अशिक्षित जास्त प्रमाणात येत असतात. त्यांना घाबरतात, बोलू नाही शकत. आणि असाच एक प्रकार घडलेला आहे. आपल्यासोबत आहेत, त्यांनाच विचारा नक्की काय प्रकार घडला होता आणि काय झालं होतं त्या संदर्भात. प्रथम तुमचं नाव काय? माझं नाव पुनीत बारी, इथला सामाजिक कार्यकर्ता आहे. शिवसेनेचा माजी विभाग प्रमुख आहे इथला मनोरचा. मला एक सकाळी कॉल आला की सरकारी दवाखान्यामध्ये एक पेशंट आहे, तिचा पोटामध्ये मळमळ होत होती. तर तिने डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांना सांगितलं की माझ्या पोटामध्ये मळमळ होते, पण मी सकाळी बिस्किट खाल्लेलं होतं त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे. ती कालपासून ॲडमिट होती. तर डॉक्टर बोलला की बिस्किट आणि विष पिऊन या आणि मग डॉक्टरांकडे या, असं डॉक्टर बोललं. त्याच्या अगोदरचा पण ही पेशंट ऑलरेडी आहे, त्याचा अगोदरचा पण एक प्रकार माझ्या कानावर आला, पण त्याचा एव्हिडन्स नसल्यामुळे मी त्याच्यावरती काय भाष्य नाही केलं. त्याचा अगोदरचा प्रकार असा आहे की एक सलाईन लावण्यासाठी एक पेशंट आला, त्याच्यावरती अक्षरशः खुर्ची उचलण्याचा प्रकार झाला, पण त्याचा एव्हिडन्स नसल्यामुळे मी त्याच्यावरती त्या डॉक्टरांशी पण काय नाही बोललो. मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. पण हा जो प्रकार आहे विष पियाला सांगणं, डॉक्टर हा असं कसं बोलू शकतात की तुम्ही विष पिऊन मग या असं? आपण डॉक्टरांना देव मानतो आणि माझं हेच म्हणणं होतं की मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. हे अशा मुजोर डॉक्टरांमुळे बाकी डॉक्टरांचं पण नाव बदनाम होते. तर ह्यांच्यासारख्यांना काहीतरी धडा शिकवला पाहिजे, ही माझी तुमच्या माध्यमातून एक मागणी आहे. आणि ह्याच्यासाठी मी इथले स्थानिक जिल्हाप्रमुख आहेत वसंत चव्हाण, त्यांनासुद्धा मी सांगितलं, त्यांचा व्हिडिओच्या माध्यमातून फोन केला होता त्यांना, आणि त्यांना मी हे सुद्धा सांगितलं की बाबा ह्यांच्यावरती काय कारवाई करू शकतात का? तर ते मला बोलले की आम्ही आता तिकडे पालघरला आहेत, त्याच्यानंतर आल्यानंतर आमदार साहेबांनी आपण घेऊन ह्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करू. कारण की ह्याची एक नाही, ह्याची अनेक कंप्लेंट आहेत, पण आत्तापर्यंत कोणी आवाज उठवत नव्हता. आता ह्यांचा मला कॉल आला, त्याच्यामुळे मी आलो. आणि त्याची लँग्वेज इतकी रफ अँड टफ आहे की मी तुम्हाला व्हिडिओ देईल, त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा की कुठल्याही मंत्र्यांना कंप्लेंट करा किंवा काहीही करा, मला त्याचा काही फरक पडत नाही. म्हणजे तो मग आपल्यासारख्या लोकांना असं बोलत असेल, मग सर्वसामान्य रुग्ण येतात त्यांच्याशी काय बोलण्याची पद्धत? माझं तेच म्हणणं आहे की तो आम्हाला सांगतो की मंत्र्यांना कंप्लेंट करायची तर करा, म्हणजे तो सर्वसामान्यांशी कसा वागू शकतो? विष पिया सांगणं हे कितपत योग्य आहे, माझा हाच प्रश्न होता त्यांना. तर त्याचं म्हणजे तो इतका माजलेला आहे की त्याच्या डोक्यावरती कोणाचा हात आहे का काय, हे आपल्याला तपासावं लागेल. 2 से 3 कंप्लेंट आई है, लेकिन जो अभी मेरे सामने है वो मैं ये नहीं बोला सर, आप पेशेंट के सामने मेरी बात सुनो. मेरे को 2 से 3 कंप्लेंट आए, इसके लिए मैं आज इधर आया हूँ. दूसरी बात, ये करने के लिए आया हूँ कि मेरे पास इसका पुरावा है. कल मैंने ऐसा भी सुना है कि कोई पेशेंट आया था सलाइन लगाने के लिए, उसके ऊपर किसी ने चेयर उठाया वो, लेकिन मेरे पास अभी उसका एविडेंस नहीं है, इसके लिए मैं उससे ज्यादा बात नहीं करूंगा. चला केस पेपर बना दिला. बात करूंगा. वो पेशेंट आ रहे सामने, वो पेशेंट खुद बोलेंगे एक मिनट रुको, आप नहीं बोल रहे तो आप नहीं बोले. अभी उनकी हिम्मत बढ़ रही है कि हमारे इकडे के बोली दे ना आपको. एक मिनट रुको ना, बात करो, तू बोल. बराबर है. हमने ये झूठ बोल रहे कि अभी आप सुना रहे. मैं आपको सवाल करना चाहता हूँ. अभी मैं बता आपको जो कंप्लेंट करना है क्या बोले एक मिनट
मेरा नाम बता। बात तो सुनो। क्या आपको किसी आपने राइट दिया आपको? ऐकवायची गरज नाही मॅम. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे तुम्हाला माझी कंप्लेंट कुठे करायची ते करा, मंडळाला करा, नाही तर अजून कोणाला करा. त्यांनी स्वतः सांगितलेले आहे. त्याच्यामुळे आता आपण यांचं नाव घेतोय आणि आपला हा आरोग्य मंत्र्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. जो प्रकार सकाळी घडला होता त्या डॉक्टरांचं नाव काय आहे? त्या डॉक्टरांचं नाव आहे नंदकुमार प्रसाद आणि त्यांना हिंदीच येते, मराठी त्यांना येत नाही. आपला हा ग्रामीण भाग आहे. जर त्यांना हिंदी येत असेल तर आपल्या लोकांना, काही लोकांना हिंदी येत नाही. मग ते डॉक्टर त्यांच्याशी संवाद कसं जातात हेही आम्हाला एक प्रश्न आहे. आम्ही त्यांच्याशी बोलायला गेलो की तुम्ही मराठीत बोला, ते मराठीत जराही बोलले नाही. तुम्ही बोलायला गेले तर तुम्हाला त्यांनी काय सांगितलं म्हणजे? आम्हाला सांगितलं की मला मराठी आणि हिंदी मिक्स येते, हां, पण ते एकही शब्द मराठी त्यामध्ये बोललेले नाहीत. पूर्णच्या पूर्ण हिंदी बोललेले आहेत ते. तुम्ही त्याच्यानंतर बोलले का म्हणजे एका पेशंटबद्दल असं बोललेले आहेत तेव्हा तुमच्याशी काय ते बोलले? आम्हाला ते काय सांगतात की मी पेशंटशी असं बोललोच नाही. मी पेशंटला काय सांगितलं की बिस्किट खाल्ल्यानंतर पोटामध्ये पॉयझन तयार होईल हां, असं ते बोलले. पण असं ॲक्च्युली ते बोलले नव्हते. जर असं ते बोलले असते तर म्हणजे त्या महिलेनी आमच्याकडे कंप्लेंट केली असती का? बरोबर आहे. हां, आणि त्यांचं वागणं इतकं म्हणजे असं उद्धट वागणं आहे की ते आम्ही त्यांना व्यवस्थित चांगल्या शब्दात सांगत होतो तरी ते आम्हाला सांगतात की माझी कंप्लेंट तुम्हाला ज्यांच्याकडे करायची, ज्या मंत्र्याकडे करायची त्या मंत्र्याकडे तुम्ही करू शकतात. आणि त्यांचा आक्षेप पूर्ण मनोर गावावरती असं मला वाटते. कारण की सगळं झाल्यानंतरही त्यांचा मुजरपणा कमी होत नाही. ते शेवटी काय बोलले की अशा लोकांमुळे बोलते मनोर सरकारीमध्ये डॉक्टर टिकत नाही. म्हणजे आम्ही काय त्यांच्यावरती अत्याचार करतो का त्यांच्यावरती काय दादागिरी करतो का? नाही, तुम्ही हे केलंच पाहिजे. इतका त्याचा मुजरपणा असा आहे. ह्या मुजर डॉक्टराविरोधात तुमची पुढची कारवाई काय असणार आहे? आम्ही रीत सर एक जे महिलेची कंप्लेंट आहे तिच्या नावाने आपण रीत सर एक लेखी अर्ज देणार आहेत त्यांच्या अप्पर साहेबांना. आणि एक आपले आरोग्यमंत्री आहेत प्रकाश जावडेकर साहेब, त्यांनाही आम्ही मेल करणार आहेत की या डॉक्टरवर कारवाई करावी. आणि हा आम्हाला असा मुजर डॉक्टर आमच्या या सरकारी दवाखान्यामध्ये आम्हाला नको आहे. त्याच्या जागी आम्हाला दुसरा कुठलाही चांगला डॉक्टर हवा आहे ही आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहे. एकंदरीत बघायला गेलं तर आता आपण बघितलेलं आहे इथला ग्रामीण भाग आहे. इथले जे पेशंट येतात ते बोलायला घाबरतात. पण तुम्ही पेशंटला काय सांगणार? कारण पेशंट जेव्हा पुढे येतील तेव्हाच त्यांच्यावर काहीतरी कारवाई होईल. नाही, आम्ही तर पेशंटला सांगतोच की तुम्हाला काही अडचण असेल आम्हाला कधीही फोन करा, रात्री बेरात्री. आम्ही तुमच्यासाठी कधीही सदैव इकडे उपलब्ध असू. तुम्ही घाबरले तर काहीच नाही होणार. तुम्ही जर सांगितलं ना की डॉक्टर आमच्यावर असं होते किंवा सरकारी दवाखान्यामध्ये ह्या प्रॉब्लेम्स आहेत तर आम्हाला ते कळणार कसं? त्याच्यासाठी जे पेशंट आहेत त्यांचे पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक त्यांनी ॲक्च्युली आम्हाला सांगायला पाहिजे की बाबा असं प्रॉब्लेम आहे, तरच आम्ही त्याच्यावरती सोल्युशन घेऊ शकतो किंवा त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतो आम्ही. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.